ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तां सजीवाम् साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्ता राधा कान्ता नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या आपल्या 18व्या अध्यायाच्या गीता सारांश क्लासमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। हा 18वा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग। हा सगळ्यात शेवटचा आपला चॅप्टर आहे भगवद्गीतेचा। आपण जे गेले काही महिन्यांपासून जी आपण गीता सारांश मालिका सुरू केली आहे त्यातील शेवटचा अध्याय। आय होप मी निरोप दिला होता की सगळ्यांनी ही भगवद्गीता जशी आहे तशी जवळ ठेवावी। जर सपोज कोणाची राहिली असेल आणि घरामध्ये अवेलेबल असेल तर कृपा करून तुम्ही जर ती जवळ घेतली तर आपल्याला हा अध्याय समजणं सोपं जाईल। कारण हा जो अध्याय आहे ना खूप मोठा आहे आणि चॅलेंज आहे ते एक की तो 1 तासामध्ये कव्हर करायचं। इट इटसेल्फ इज अ बिग चॅलेंज माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण। पण गीता जवळ असेल तर ते चॅलेंज आपल्याला थोडं सोपं जाईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मोक्ष संन्यास योग हा खाली लिहिलाय बघा, गीतेचा निष्कर्ष त्यागाची पूर्णता। सो समराईज केलेलं आहे भगवंतांनी। सगळं गीता सांगितली सगळ्या आता 17व्या चॅप्टर पर्यंत आणि 18व्या चॅप्टर मध्ये भगवंतांनी त्याचा एक सारांश सगळ्या गीतेचा समराईज केलेला आहे। ओके। आता कधी कधी कसं असतं ना की मुलगा हॉस्टेलवरनं घरी येतो आणि मग घरी आल्यानंतर एक 4 दिवसाची सुट्टी काढून तो आलेला असतो आणि मग सगळ्या सूचना चालू असतात आईच्या, अरे असं कर तिथे गेल्यानंतर तसं कर आणि मग असं खा हे पी तिथे यांना भेट त्यांना भेट असा अभ्यास कर तसं कर असं काय 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 सूचना सांगत असतात आई त्याला। आणि मग त्याचा जायचा दिवस जेव्हा उजाडतो आणि आता तो रिक्षात घरातून रिक्षात बसणार, बसल्यानंतर रिक्षापाशी जेव्हा येते नाही तेव्हा परत त्या सूचनांमधल्या ना अजून काही ठळक सूचना त्याला सांगते, याचं कर बरं का। त्याला तो रिक्षा जाईपर्यंत त्याला बाय बाय करेपर्यंत आई त्याला सांगत नव्हते असं कर तसं कर ह्याच्यातल्या त्यातल्या ज्या त्या 2 दिवस जी काही त्याला सांगते ना त्यातला अजून एक निचोडके म्हणतात ना एकदम त्याचा एक सारांश त्याला सांगतो। तसा हा 18वा अध्याय आहे। या सगळ्या अख्ख्या भगवद्गीतेचा सारांश भगवंतांनी आपल्याला इथे दिलेला आहे। आपण प्रयत्न करूयात हे सुंदर चॅप्टर समजून घेण्याचा। आणि खूप महत्वाचा आहे चॅप्टर। ह्याचा आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊयात की कशी ह्या चॅप्टरची पूर्णता आहे। नेक्स्ट स्लाइड। तर ह्याच्या ओव्हरव्ह्यू मध्ये आपण आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे त्याचे वर्गीकरण केलेलं आहे। आपण आधी ह्याच्या आधी ना आय एम सो सॉरी आपण ह्याच्या आधी ना 17व्या अध्यायाचा थोडक्यात सारांश बघूया। लास्ट टाइम सौ सुनीता भोसले आणि पवित्री लीलामाताजींनी 17व्या अध्यायाचा खूप छान आपल्याला सारांश दिला होता। त्याच्यामध्ये त्यांनी 3 गुण सत्व रज आणि तम हे 3 गुण कशा प्रकारे आपला आहार सत्व गुणातला आहार कसा असतो, दान कसं असतं, पूजन यज्ञ आचरण
कसं असतं आचरण. मला ऍक्च्युली मी जेव्हा हा 17वा चॅप्टर वाचला होता ना, आणि मग त्याच्यानंतर प्रवास करताना समोर कोणी दिसलं ना किंवा काही फ्रेंड जुने भेटले ना, माझ्या डोक्यात लगेच कॅल्क्युलेशन सुरू व्हायचे. हा आचरण जो वाचल्यानंतर की कुठल्या गुणात असेल बरं. असे सगळे अँटीने उभे राहायचे. लगेच लगेच मी गेस करायला सुरुवात करायचे की कुठल्या गुणामध्ये आहे. खूप छान त्यांनी सांगितलं होतं. त्यांची मन कसं असतं, त्यांची वाणी कशी असते. सत्वगुणातली वाणी कशी असते, सॉफ्ट असते. तमोगुणातली कशी असते, हार्श. आणि मग निष्कर्ष पण त्यांनी छान सांगितलं होता की ओम तत्सतचे महत्व आणि चैतन्याचे कार्य कशासाठी. ओव्हरऑलच त्यांनी आपल्याला सत्व, रज आणि तम ह्याच्याबद्दल एक खूप छान क्लॅरिफिकेशन, ही सगळी लाईफस्टाईल कशी असते प्रत्येकाची, सात्विक आहार कसा, राजसिक आहार कसा, तामसिक आहार कसा, सगळं एकदम व्हेरी वेल एक्सप्लेन. सो थँक्यू पवित्रीला माताजी फॉर दॅट. तर आता आपण 18वा बघूयात. मी मगाशी सांगितलं तसं 18वा अध्याय हा पूर्ण आपला सारांश आहे. तर त्याचा एक आढावा सांगते मी तुम्हाला. आपण आज ह्या 5 सेक्शन मध्ये हा बघणार आहोत हा अध्याय. पहिला आहे तर कर्मयोग आणि ज्ञानयोग. ओके. दुसरा आहे ते प्रकृतीचे गुण 19 ते 40. तिसरा आहे तो आदर्श कार्यकर्ता. कोण आहे आदर्श कार्यकर्त्याचे गुण काय आहे ते आपण समजून घेऊया. मग भगवत प्रेम 56 ते 66. ह्याच्यामध्येच शरणागती पण येते भगवत प्रेम. आणि दुसरा म्हणजे अंतिम परिणाम 67 ते 78. ओके. असे हे ओव्हरव्ह्यू आहेत. आता आपण एक फर्स्ट पार्ट बघूयात. थोडस आता ना टेक्निकल आहे. जर सपोज तुम्ही वही आणि नोट पेन घेऊन बसला तर अजून चांगल्या रीतीने आपण ते समजून घेऊ शकतो. म्हणजे मला सुद्धा हा सांगण्यासाठी हा खूप डिटेलमध्ये पण पाहावा लागला आणि खूप रिव्हिजन्स केल्यानंतर लक्षात आला. सो तुम्ही फर्स्ट ऑफकोर्स खूप जणांनी तुम्ही ऐकला असेल, माहिती पण असेल, पण तरी सुद्धा माझी एक रिक्वेस्ट आहे की थोडंसं वही आणि पेन घेऊन थोडं नोट डाऊन केलं ना, सो अजून चांगल्या रीतीने आपण समजून घेऊ शकतो. ओके. सो पहिला आपला आता कर्मयोग आणि ज्ञानयोग. ओके. ह्याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत. पहिला सेक्शन आहे ते म्हणजे अर्जुनाची शंका, भगवंतांचे अंतिम मत, आणि तिसरा सेक्शन आहे कर्मासाठी उत्तरदायी कोण. ओके. हे 3 सेक्शन आहेत. आता पहिला बघूयात आपण अर्जुनाची शंका. तर आता हा जो हे जे आहे ना अर्जुनाचं, तर ह्याच्यामध्ये अर्जुन आपण पाहिलेलं आहे गीतेमध्ये अर्जुनाने अनेक प्रश्न भगवंतांना विचारले. तर हा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे अर्जुनाचा. दिस इज द फायनल क्वेश्चन अर्जुनाचा. काय म्हणतात बघा अर्जुन. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं तागस्य च ऋषिकेश पृथ्वकेशे निषूदन. भाषांतर. अर्जुन म्हणाला, हे महाबाहू ऋषिकेश, हे केशी निषूदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. ओके. त्याग, 2 शब्द लक्षात ठेवा. त्याग आणि संन्यास याचं तत्व जाण्याची इच्छा आहे. सो याच्यामध्ये आता केशी निषूदन, व्हाय ही इज कॉलिंग कृष्णा ॲज अ केशी निषूदन. कारण ज्याप्रमाणे तुम्ही केशी विमनला मारलं त्याप्रमाणे तुम्ही माझ्या या शंकेचं आता निरसन करा. दिस इज माय लास्ट क्वेश्चन टू यू. ओके. मग ते विचारतात त्याग आणि संन्यासाचं पर्पज काय आहे, तत्व काय आहे. तर तुम्ही म्हणाल आपल्यालाच हे समजत नाहीत ना त्याग आणि संन्यास. थोडक्यात मी तुम्हाला सांगते. संन्यास म्हणजे काय की विरक्ती. आपल्या डोक्यात येतं बघा संन्यास म्हटलं की विरक्ती. कशापासून विरक्ती, तर इंद्रिय तृप्तींपासून विरक्ती. तर ते जे काही इंद्रियांचा उपयोग करतात दॅट इज जस्ट टू मेंटेन द बॉडी. शरीर चालू ठेवण्यासाठी फक्त इंद्रियांचा वापर करतात. नॉट फॉर द आपल्या सेन्शुअल प्लेजरसाठी किंवा सेन्स ग्रॅटिफिकेशनसाठी नाही. तो संन्यास झाला. आणि त्याग म्हणजे काय, तर कर्म करायची आहेत, कर्मांपासून विरक्ती नाही. जसं की याच्यामध्ये कर्मांपासून विरक्ती आहे संन्यासमध्ये, परंतु त्यागामध्ये काय आहे तर कर्म करायचे आहेत पण ते जे काही कर्म फळ मिळतील त्याचा त्याग करायचा आहे. ओके. कर्म फळांचा त्याग करायचा आहे. ओके. तर ह्याचं आता अर्जुन जाणतोय की ह्याचं तत्व काय आहे. ओके. सुंदर लाईफ लेसन आहे. तरी आवाज येतोय. हरी बोल. या. तो ह्याच्यातून एक खूप सुंदर लाईफ लेसन आहे की तुम्ही विचारत राहा. प्रश्न विचारायला प्रॉब्लेम. तुम्ही विचारत राहा. कधीपर्यंत विचारत राहा, जोपर्यंत तुमची लाईफ लेसन, जोपर्यंत तुमच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत तुम्ही
प्रश्न विचारत राहा. ओके, कीप आस्किंग. जोपर्यंत गोष्टी स्पष्टपणे समजत नाहीत, परंतु एकदा समजल्यानंतर मात्र आचरण करा. ओके, सो बॅक टू स्लाइड नंबर. परत एकदा घेऊया. आवाज येत आहेत ऍक्च्युली. आता हे आता आपण फक्त ना वेळेअभावी ना श्लोकाने आपण फक्त ट्रान्सलेशन वाचूया. दुसरा आता हा अर्जुनाने विचारलं त्याग आणि संन्यास. भगवंत सांगतात, श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात. ना मगाशी मी सांगितलं तसं तुम्हाला. आणि कार्यांच्या फलाचा त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असं म्हणतात. आता ते भगवंत बघा, मी म्हणतोय असं म्हणत नाहीत की विद्वज्जन त्याला संन्यास म्हणतात, कर्मांच्या त्यागाला संन्यास म्हणतात, आणि फलांच्या त्यागाला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. ओके, सो दिस इज द सेकंड. आणि चौथा, पुढची स्लाइड. चौथ्या ह्याच्यामध्ये बघा काय म्हणतात भगवंत. नाही, फोर्थ नो थर्ड ऑल्सो, सॉरी, थर्ड मध्ये तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की आता आपल्याला की सगळेच याचा अर्थ की सगळ्यांचाच त्याग करायचा का, सगळ्याच कर्मांचा त्याग करायचा का. तर भगवंत सांगतात की विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कार्यांना हे समजून तुम्ही यज्ञ, दान आणि तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. कारण आपल्याला असं वाटतं ना की आपण हे केलं पाहिजे, आपण आता भक्त झालो म्हटल्यानंतर आपण कशाचे काही काही करण्याची काही गरज नाही, यज्ञ, दान, तप, नो, नथिंग लाईक दॅट. भगवंत इथं स्वतः सांगतात, म्हणजे भगवंत सांगतात गीतेमध्ये की यज्ञ, दान आणि तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. ठीक आहे, का बरं? कारण यज्ञ हा जो आहे तो थोडक्यात आपल्या इस्कॉनशी जर रिलेट केलं तर यज्ञ इज मेनली फॉर द ब्रह्मचारी. ब्रह्मचारी म्हणजे कसं की त्यांनी त्यांच्या आयुष्याचा यज्ञ केलेला आहे, त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलेलं आहे. ओके, तप हे जे आहे ते वानप्रस्थांसाठी आहे. पण हे मधलं जे आहे ना दान, हे आपल्यासाठी आहे, आपल्यासारख्या गृहस्थांसाठी आहे की आपण ऍज अ गृहस्थ धर्माचं पालन करून आपण हे दान, आपली जी काही वेल्थ, आपण जे काही पैसे हे करतो ते जास्तीत जास्त आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावून त्याचं प्युरिफिकेशन करू शकतो, है ना. सो भक्तांना देखील हे यज्ञ, दान आणि तप हे फॉलो करण्याची गरज आहे नक्कीच. ओके, त्याच्यानंतर चौथ्याच्या ह्याच्यामध्ये जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत कसे म्हणतात बघा. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरतोत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. त्याच्यात एक खूप मजेशीर शब्द आहे की पुरुष व्याघ्र. ओके, आणि त्याच्या भाषांतरामध्ये नरशार्दूल असा त्याच्यामध्ये त्यांनी भाषांतर केलेलं, नरशार्दूल. आता हे जे शब्द आहेत पुरुष व्याघ्र, नरशार्दूल, हे खरं तर युद्धासाठी ज्याला एजिटेट करायचं असेल, ओ कमॉन नरश्रेष्ठ, नो कमॉन पुरुष व्याघ्र, हे प्रवृत्त करण्यासाठी. तर भगवंत हे युद्धामध्ये नाही वापरत आहे, तर भगवद्गीतेमध्ये त्यांनी का बरं पुरुष व्याघ्र हा शब्द वापरला असेल? काहीतरी कारण आहे नक्कीच. कारण ना त्याग करणं एवढं सोपं नाही, त्याच्यासाठी शौर्य लागतं. ओके, त्याच्यासाठी भगवंत अर्जुनाला पुरुष व्याघ्र हा शब्द वापरतात की त्याग करण्यासाठी ते त्याला प्रवृत्त करतात, एजिटेट करतात. सो इट इज नॉट दॅट इझी. सो ते स्पेसिफिक तो शब्द वापरतात. ओके, सो नेक्स्ट इज, आता हा आपला एक सेक्शन झाला की नेक्स्ट सेक्शन स्लाइड. Just a second, there is some problem with the slides. Just call Haridas. माझ्या ह्याच्यावरचा हॉटस्पॉट घेऊन. ठीक आहे, स्लाइड्स सुरू होत आहे तोपर्यंत आपण सुरू ठेवूयात आपला आहे सेक्शन. की आय थिंक तुमच्या आतापर्यंत थोडंफार लक्षात येत असेल की आपण हा आता जो पाठ पाहिला की त्याच्यामध्ये अर्जुनाची शंका पाहिली. आता हे झालं आणि त्याच्यातला आपला सेकंड पार्ट होता की भगवंतांचं श्रेष्ठ मत, अंतिम मत काय आहे. हा सेकंड पार्ट होता आपल्या पहिल्या ह्याच्यामधला. पहिला आपण पाहिला अर्जुनाची शंका, आता भगवंतांचं श्रेष्ठ मत 18.6. ओके, तर याच्यामधलं भाषांतर वाचते मी.
की ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजे. हे 5. ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. फायनल, जसं म्हणतात ना की सुप्रीम कोर्टचा इट्स अ फायनल डिसिजन है ना, तसं इथे भगवंत सांगे माझं अंतिम मत आहे की ही जी सगळी कर्म आहे ती कुठल्याही फलाच्या आसक्ती विना किंवा अपेक्षा विना केली पाहिजे. ओके, दिस इज अ फर्स्ट थिंग. आणि कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, कर्तव्य बुद्धीने. कारण कसं आहे ना, कर्तव्य जे असतं ना ते खूप गरजेचं आहे, पण ते प्रत्येक वेळेला आवडतं असं नाही. कधी बऱ्याचदा रादर आवडत नाही, पण कर्तव्य नेहमी श्रेष्ठ आहे. सो भगवंत सांगतात की कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे. कारण ठीक आहे, जरी ते आवडत नसलं, ओके, जरी ते तुम्हाला करावं लागलं, तरी सुद्धा तुम्ही म्हणाल की मग कशासाठी करायचं, आवडत नाही आम्हाला तर. पण हे कर्तव्य बुद्धीने तुम्ही हे सगळे कर्म केल्यामुळे तुमचं नक्कीच शुद्धीकरण होणार आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो हे झालं अंतिम मत, दुसरा सेक्शन. ओके, आता आपला तिसरा सेक्शन आहे तो म्हणजे की कुठल्या कर्मांकरता कोण जबाबदार आहे. ओके, तिसरा सेक्शन आपला. त्याच्यामध्ये आपण 18.14 हा खूप छान हे आहे बरं का. तुम्ही सगळ्यांनी भगवद्गीता असेल तर वाचा नक्की समोर. 18.14 अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विद्दम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं च चैवात्र पंचमम्. ओके, 5 गोष्टी. ओके, 5 गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत इथे. आता कुठल्या कुठल्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सो फर्स्ट, आता त्या ह्याच्यामध्ये बघा, अधिष्ठान दिसतंय तुम्हाला. अधिष्ठान ह्या 5 गोष्टी आहेत. अधिष्ठान, कर्ता, करणम, चेष्टा आणि दैव, ह्या 5 गोष्टी आहेत. सो व्हॉट इज अधिष्ठान? स्थान. मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते म्हणजे ते समजणं जास्त सोपं जाईल. तर अधिष्ठान म्हणजे काय, तर स्थान. आता एक चांगलं ऑपरेशन होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे. दॅट्स फाईन, नसेल तर नो प्रॉब्लेम, मी हे समजून सांगते इथे. तर अधिष्ठान, एक चांगली सर्जरी होण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज असते. तर पहिली गोष्ट म्हणजे अधिष्ठान, दॅट इज स्थान. म्हणजे एक चांगलं ऑपरेशन थिएटर तुम्हाला लागणार आहे की नाही, चांगल्या क्वालिटीचं. दुसरी गोष्ट म्हणजे आता दुसरा शब्द आपण त्या श्लोकामध्ये पाहिला होता ते म्हणजे कर्ता. ओके, कर्ता लागणार ना शेवटी. तिथं एक क्वालिफाईड, यू नीड अ क्वालिफाईड सर्जन ते ऑपरेशन करण्यासाठी. तिसरी गोष्ट काय लागणार, करणं. ओके, आपण 5 गोष्टी पाहतोय. पहिले अधिष्ठान, दुसरं कर्ता, तिसरं करणं. करणं म्हणजे साधन, इन्स्ट्रुमेंट्स. इन्स्ट्रुमेंट्स पण तुम्हाला हाय क्वालिटीची लागणार. ओके, चौथी गोष्ट आहे ते म्हणजे चेष्टा. चेष्टा म्हणजे प्रयत्न. सगळं आहे. ओटीचान आहे, क्वालिफाईड सर्जन आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे खूप हायली इक्विप्ड आहे, खूप चांगले इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पण त्याचा उत्साह, त्याला असं खूप मरगळल्यासारखं वाटतंय, त्याला असं वाटतं की काय, कुठून करायचं हे, कशासाठी करायचं हे, असं होऊन चालेल का नाही. सो चेष्टा म्हणजे त्याचे प्रयत्न, त्याचे पॉझिटिव्ह एफर्ट सुद्धा महत्वाचे आहेत. ओके, त्याचा उत्साह. आणि 5वी गोष्ट म्हणजे दैव. येस, इथे बघा, 5वी गोष्ट म्हणजे दैव, नशीब. आता ह्या 4ही गोष्टी आहेत. चांगलं ऑपरेशन थिएटर आहे, कुशल डॉक्टर आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याला उत्साह पण आहे. समबडीज व्हिडिओ इज ऑन दिस. त्यांचा उत्साह पण आहे. पण कधी कधी असं होतं ना, हे सगळं असलं तरी देखील फेल होतात. सर्जरीज डू फेल. सो खूप चांगले डॉक्टर्स आहेत ना, ते हे त्यांच्या इथे नेहमी वाक्य, आय ट्रीट, ही क्युअर्स. ऍक्च्युअली ही क्युअर्स म्हणजे मी प्रयत्न करतो, पण शेवटी रिझल्ट देणारे ते भगवंत आहे. सो 5. आता इथे पण बघा तुम्ही की भगवंतांनी हे जे दैव आहे ना, हे 5व्या नंबरला ठेवलेलं आहे. असं काय नाही की भगवंतांनी डायरेक्ट फर्स्ट नंबरला असेल. पहिली 4 करणं जी आपल्या हातातली आहेत ती महत्वाची आहे, आणि शेवटचं आहे ते दैव आहे. कारण बऱ्याचदा मग काही लोक असं ते कर्ममध्ये असतात की ते फक्त पहिल्या 4 ह्याच्यावरती इन्सिस्ट करतात की नाही, मला नाही करता आपण करायचं, हे करायचं, ते करायचं. आय डोंट बिलीव्ह इन गॉड, सो दे आर ओनली कर्मवादी. काही काही जण आहेत ते दैववादी असतात की
कशाला काय जाऊ देत, त्यांच्या देवाच्या नशिबात, माझ्या नशिबात असेल, माझ्या देवात असेल, देवाच्या मनात असेल तर होईल, नाही तर होणार नाही, मग तो काहीच प्रयत्न करणार नाही. आपल्याला ही दोन्ही टोकं गाठायची नाहीयेत. तर या भगवद्गीतेच्या अभ्यासाने आपल्याला गीता, आपण वैष्णव आहोत आणि आपल्याला गीतावादी व्हायचं आहे. तर आपल्याला ह्या पाचही गोष्टींना आपल्याला त्यांचं महत्व समजून घ्यायचं आहे. ओके. स्थान, अधिष्ठान, कर्ता, करणं, चेष्टा आणि दैव. येस, विल गो टू नेक्स्ट. याच्यासाठी जीवनासाठी शिकवण ही आहे आपल्याला की कुठल्याही यशस्वी कार्यामागील कारणांकडे दुर्लक्ष करणं निव्वळ आंधळेपणा आहे. म्हणजे की यू शुड नॉट थिंक की येस आय एम द डुअर. आपल्याला ही पाठीमागची ही जी 5 कारणं आहेत, ही जे 5 आता मी फॅक्टर सांगितले, तर कुठलीही गोष्ट म्हणजे ह्या 5 कारणांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी शिकवण ही आहे की मी या विश्वाचा खूप छोटा घटक आहे, त्यामुळे मला माझ्या यशाचा गर्वही नाही झाला पाहिजे आणि अपयशाचे दुःख देखील नाही झालं पाहिजे. ओके. बिकॉज आय हॅव टू पुट माय होल एफर्ट्स. तर गर्व नाही झाला पाहिजे कारण मला माहिती पाहिजे की हे माझी शेवटी दैव आहे. आणि दुःख पण नाही झालं पाहिजे की मी माझे एफर्ट्स टाकलेत हे 4ही प्रकारचे, परंतु ह्याच्या पाठीमागे माझं दैव आहे. सो आय शुड ऍक्सेप्ट इट ऍज इट इज. ओके. येस. सो आपण ह्या 5 गोष्टी पाहिल्या. आता आपण दुसरा पाठ बघूया की प्रकृतीचे गुण. जसं की मी मगाशी सांगितलं की प्रकृतीचे गुण सत्व, रज आणि तम, याच्यामधून मागच्या चॅप्टर मध्ये पण आपण पाहिलेले आहेत. इव्हन 14व्या चॅप्टर मध्ये सुद्धा सत्व, रज, तम बद्दल खूपशी छान माहिती होती. तर आता आपण ना याच्यामध्ये एक पुढची स्लाइड घ्या. आपण ना आता ह्या कसे कसे हे राहतात गोष्टी, कशा सत्व, रज, तम मध्ये ह्या गोष्टी कशा कशा काय येतात, चेंजेस होतात, ते आपण बघूयात. तर आता ज्ञान, बुद्धी, कर्म, निश्चय आणि आनंद. तर सत्व गुणामधलं जे ज्ञान आहे त्यामध्ये ते आत्म्याच्या स्तरावर असतं. ही नोज की सगळ्यांमध्ये आत्मा आहे, त्यामुळे ते सगळ्यांना समान समजतात. इव्हन त्यांचं कर्म देखील आसक्तीशिवाय असतं. ते राग द्वेष ठेवत नाही. त्यांची बुद्धी देखील हे असते, विचलित होत नाही. ते जाणते सगळं व्यवस्थित. त्यांचा निश्चय पण अचल असतो, खंबीर असतात. तसेच आपण जर रजोगुणामधलं पाहिलं ज्ञान, तर ते भिन्नता बघतात, ते डिफरन्शिएट करतात. त्यांचं कर्म देखील त्यांना फलाची इच्छा असते, इंद्रिय तृप्तीची इच्छा असते. त्यांची बुद्धी देखील धर्म आणि अधर्म यातला भेद जाणू शकत नाही. आणि त्यांचा निश्चय पण नसतो, बिकॉज दे आर टू अटॅच टू सेन्स ग्रॅटिफिकेशन. ओके. तेच जर आपण आता तमोगुणातलं पाहिलं, तर तमोगुणामध्ये तमोगुणातलं जे ज्ञान आहे त्यांना सत्याचं ज्ञानच नसतं. त्याला सत्याचं ज्ञानच नसतं. त्यांची बुद्धी जी असते ती अजिबात धर्म आणि अधर्माच्या म्हणजे विपरीत मार्गाने कार्य करते. त्यांना अधर्म आणि अधर्म मधला त्या बुद्धीला फरकच कळत नाही. कर्म कसं असतं तर हट्टी, कपटी, अपमान करणारं, खिन्न, असं अशा प्रकारची कर्म असतात त्यांची. तर हे झाले तमोगुण आणि सत्वगुण. हे एक्झॅक्टली दे आर एकदम अपोजिट टू इच अदर. ओके. तर हे पहिले 4 भाग झाले. आता हे जो आनंद आहे ह्याच्याबद्दल मी थोडंसं इलॅबरेट करणार आहे, कारण शेवटी आपली जी आत्म्याची स्थिती आहे ती सत्व, रज, आपलं आत्म्याची स्थिती आहे ती सच्चित आनंद आहे ना. कारण शेवटी अल्टिमेटली आपण कशासाठी करतोय सगळ्या गोष्टी, तर आनंदासाठी. ओके. सो आपल्याला आपण याच्यातली जीवनाची शिकवण बघूया की आता हे जे आहे सगळं सत्व, रज, तम, हे सगळं एक जाळ आहे ना, आणि मी या जाळ्यात पूर्णपणे अडकलोय. तर आतापर्यंत आपल्याला हे जाळं दिसत नव्हतं ना, आतापर्यंत आपल्याला हे जाळं दिसत नव्हतं. पण आता आपण हे जे सगळे चॅप्टर्स पाहिले गीतेचे, त्याच्यानंतर आता आपल्याला समजलं पाहिजे की आपण ह्या गुणांच्या जाळ्यामध्ये अडकलो आहोत. आता हे समजल्यानंतर तरी मी पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे की मला या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी. ओके. सो आनंद, जो मगाशी मी तुम्हाला सांगत होते ना की त्रिगुणांनुसार आनंदाचा अनुभव कसं राहतो बघा. सत्वगुण मध्ये सुरुवातीला विषासमान, शेवटी अमृतासमान. आता एक्झाम्पल देत मी एक्सप्लेन करते की फॉर एक्झाम्पल की चांगली हेल्थ असणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपण ठरवलं, तर सत्वगुणामध्ये कसं रिॲक्ट होऊ बघा की योगा क्लास लावावा लागेल, मग त्याच्यासाठी सकाळी उठावं लागेल है ना, कंटाळा येईल, म्हणजे सुरुवातीला विषासमान लागेल. किंवा डाएट चार्ट प्लॅन करू की
हे खायचं नाही ते खायचं नाही. हा, त्यामुळे सुरुवातीला विषासमान वाटेल ते, अरे काय हे माझं एवढं मन मला मोडावं लागतंय. पण हे सगळं केल्यानंतर ज्यावेळेला वेन यू विल अचीव अ गुड हेल्थ, तेव्हा ते इट्स लाईक अ नेक्टर. आता रजोगुणामध्ये तेच हेल्थचा फॅक्टर रजोगुणामध्ये कसा जातील की ते काय करतील ना की गुगलला जातील, काय बाबा हेल्थ करण्यासाठी काहीतरी क्रॅश कोर्स करतील की एक 15 दिवसामध्ये 10 किलो कमी. मग सुरुवातीला ते फॉलो करतील एकदम काहीतरी विथ सम वियर्ड आयडियाज, आणि लोक पण म्हणायला सुरुवात करतील, अरे वा यू हॅव लॉस्ट, छान मस्त एकदम खूप छान वाटेल कानाला, अरे वा वा मी बारीक होतीये, मस्त मस्त. मैत्रिणी पण कौतुक करतील एकदम, काय ग किती छान बारीक झालीस. पण हे सगळं क्रॅश जे आहे ना, हे सगळं पॅशनेट आहे ना, ते जास्त काळ टिकत नाही. आणि मग त्याच्यानंतर अगेन यू विल पुट ऑन, मग सगळे तुमचे गेलेले कॅलरीज आणि प्लस एक्स्ट्रा येतील अजून. सो शेवटी ते विषासमान. आणि तमोगुणातल्यांना तर काय, त्याला काही देणं घेणंच नाहीये चांगली हेल्थ काय आणि काय खायचं काय आणि नाही खायचं काय. लोळणे जे मनाला येईल ते खाणे, हेल्थ आणि ह्यांच्यापासून भ्रमापासून असतं, त्यामुळे निद्रा आणि आळसाच्यातच असतं. दे आर नॉट बॉदर्ड अबाउट हेल्थ. सो ही साधारण त्रिगुणांनुसार आपण आनंदाची व्याख्या पाहिल्या. ओके, सो ह्याच्यातून लाईफ लेसन आहे आपल्याला की आपण सगळ्या आनंदाच्या शोधात आहोत हे विसरले नाही पाहिजे. आनंदाच्या शोधामध्ये आपण हे विसरलं नाही पाहिजे की आपण जे काही कर्म करतोय ते आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी अनुकूल व लाभदायक आहे का. हे कसं खाली टिक टिक दिसते ना, सो ईच अँड एव्हरी टाइम यू शुड ते टिक केलं पाहिजे. हे टिक असेल तरच ते आपल्याला करायचं, की नाहीतर नुसतं आनंद आनंद शोधण्याच्या प्रोसेसमध्ये आपण आपल्या मेन फोकस पासून आपण डिफोकस नाही झालं पाहिजे. सो प्रत्येकाच हे माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी अनुकूल लाभदायक आहे का, टिक वो आहे. ओके, सो ह्या प्रकारे आपण आपला पहिला सेक्शन संपवला आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं की अर्जुनाचे प्रश्न पाहिले, त्याच्यानंतर आपण भगवंतांचं अंतिम मत पाहिलं की त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की कर्मफलाची हे आसक्ती न ठेवता, हे माझं अंतिम मत आहे ना, कर्मफलाची आसक्ती न ठेवता कर्म करणे, हे आपण अंतिम मत पाहिलं. आणि तिसऱ्या सेक्शन मध्ये पाहिलं आपण की कर्माकरता कोण जबाबदार, ते आपण 5 फॅक्टर पाहिले. दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट सेक्शन. नाउ विल गो फॉर द सेकंड सेक्शन. सेकंड सेक्शन आहे तो म्हणजे की आयडियल वर्कर, आदर्श कार्य. थर्ड सेक्शन आपला आहे की आदर्श कार्यकर. सॉरी, तो फर्स्ट सेक्शन झाला आपला. आपण सेकंड सेक्शन मध्ये सगळे हे पाहिले, गुण पाहिले. सत्व रज तम मधले आपण ज्ञान पाहिलं, बुद्धी पाहिली, कर्म पाहिलं आणि आनंद आता पाहिला. नाउ वी आर गोइंग टुवर्ड्स अवर थर्ड सेक्शन, दॅट इज आदर्श कार्यकर्ता. श्लोक क्रमांक 18.41 ते 18.55. खूप छान सेक्शन आहे हा, जस्ट लक्ष देऊन ऐका आणि हातामध्ये तुमची भगवद्गीता पण तयार ठेवा. येस, तर ह्याच्यामध्ये ना बेसिकली 3 गोष्टी आहेत बघणारे आपण, की 4 वर्ण आणि त्यांचे कर्तव्य. दुसरा पार्ट आहे कार्यामधून सिद्धी आणि तिसरा आहे ते भगवत प्राप्ती. ओके, सो फर्स्ट सेक्शन त्याच्यामध्ये आपण बघाल की 4 सामाजिक 4 सोशल ऑर्डर्स, 4 सामाजिक गोष्टी. की आता एक पुढच्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहाल की काही लोक बुद्धिवादी आहेत, काही प्रशासकीय आहेत, काही व्यापारी आहेत आणि काही वर्कर आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये बघाल तुम्ही तर हे सगळे डिस्कस करतात आणि ते चर्चा करून करून निर्णय घेतात, कुठल्या तरी निर्णयाप्रती येत आहेत. जस्ट अ सेकंड, एकच मिनिट. Somebody's video is on. येस, आपण इथे बघतोय पहिल्या चित्रामध्ये की सगळे असे विद्वान लोक बसलेत आणि ते चर्चा करून करून काही निर्णय घेतात. ओके, मग ते दुसरे आहेत बराक ओबामा. सो त्या निर्णयांचं शेवटी प्रशासन केलं पाहिजे ना, त्या आलेल्या निर्णयांना इम्प्लिमेंट करणं, ते करून घेणं.
ह्याच्यासाठी आपल्याला लागणार प्रशासकीय प्रशासक. तिसरे आहेत, ह्यांना मी नाव सांगायची गरज नाही, आपले मुकेश अंबानीजी. he has created such a great wealth, की ते व्यापारी वर्ग म्हणतात आपण, की पैशाची देवाणघेवाण या क्लासमध्ये येतात. आणि फोर्थ इज द वर्कर क्लास. हे आपण आधीच्या चॅप्टर्स मध्ये देखील हे 4 वर्ण पाहिजे. हा सारांश भगवद्गीतेचा सारांश असल्यामुळे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भगवंत पुन्हा पुन्हा रिपीट करतात. श्रील प्रभुपाद म्हणतात की कुठलाही समाज हा या 4 विभागांमध्ये आपल्याला विभाग करता येतो, 4 गोष्टींमध्ये. तर आता तुम्ही म्हणाल की कसं काय, आपण कसं ओळखायचं ना की आपली ह्याच्यामधली नक्की टेंडन्सी काय आहे. तर त्याच्यासाठी आपण जेव्हा हे गीतेचे क्लासेस ऐकू त्यावेळेला आपण आपला स्वतःचा अभ्यास करायचा आणि वी शुड नो की येस मी कुठे फिट होतो, आणि त्यानुसार मग आपण आपल्या स्वभावाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे आपण आपलं ऑक्युपेशन निवडलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं ना की आपल्याला समाधान सुद्धा मिळतं एकतर, आणि आपली प्रगती देखील होते. त्यामुळे ही जीवनाची शिकवण ही आहे की आपल्या कामामध्ये आनंद कसा मिळेल, आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा. आपल्यामध्ये प्राधान्याने असलेल्या गुणांना अनुकूल असा व्यवसाय निवडा, है ना. हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला माझ्या कामामध्ये आनंद कसा मिळेल. कारण मग जर सपोज तुमचं जी टेंडन्सी आहे त्याच्याप्रमाणे केलं तर यू विल गेट रिअल प्लेजर इन द वर्क ऑल्सो. जसं की इस्कॉन मध्ये ना आमचं भक्ती वेदांत हॉस्पिटल आहे बॉम्बेला, तर तिथे सगळे डॉक्टर्स आहेत. ओके, मग तिथे ऍडमिनिस्ट्रेटर पण आहे हॉस्पिटलचं, सगळे ऍडमिन सांभाळण्यासाठी. तिथे किचन आहे की ज्यांना कुकिंग आवडते तिथे सेवा करतात. ऍडमिन्स आहे, डॉक्टर्स आहेत, ते त्यांचं स्किल करतात. पण या सगळ्याचा मुख्य बेस काय आहे, सो दॅट मी माझी भक्ती खूप चांगल्या रीतीने करू शकतो. हा या सगळ्यांचा बेस आहे. ओके, सो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या स्वभावानुसार काम करा, म्हणजे ना सॅटिस्फॅक्शन येतं. नाहीतर तुम्ही तुमच्या प्रवृत्तीच्या गुणांविरुद्ध जर काम करत राहिलात ना तर काही काळ तुम्ही टिकता, परंतु जर सॅटिस्फॅक्शन नसेल ना तर ते तुम्हाला एकतर आनंद येत नाही, समाधान नाही, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये टिकू पण शकत नाही आणि प्रगतीही करू शकत नाही. ओके, नेक्स्ट. सो हा आपला फर्स्ट संपला. आता आपण सेकंड हे बघूया की परफेक्शन थ्रू वर्क. 18.46 काय म्हणतात बघा हे. दिस इज ऑल्सो आता खूप महत्वाचा श्लोक आहे हा. अनुवाद, सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. ओके, आता एक एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा की स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे भगवंत इथं अर्जुनाला पण सांगतायत की तुझं जे स्वकर्म आहे, यू आर अ क्षत्रिय, तू युद्ध करणं हे तुझं स्वकर्म आहे. तर दोन गोष्टी आहेत की त्यामुळे तू क्षत्रियासारखा हे कर. तू असा इतर ह्यांच्यासारखा ब्राह्मणांसारखा किंवा वैश्यांसारखं तुला जीवनशैली जमणार नाहीये. तुझं स्वकर्माद्वारे तू सिद्धी प्राप्त करू शकतो. आणि कशी की भगवंतांची पूजा करून. नुसतंच स्वकर्म नाही करायचंय, मग त्याला खूप कर्मवादी म्हणतात. आपल्याला काय करायचंय की सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून आणि आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त, आणि आपलं स्वकर्म करून, दोन्ही गोष्टी करून आपण सिद्धी प्राप्त करू शकतो. ओके, दिस इज 46. आणि आता मी तुम्हाला एक खूप छान गोष्ट सांगते. 47 असेल भगवद्गीता तर 47 श्लोक उघडा. श्रेयान् स्वधर्मो विगुणा परधर्मान् स्व अनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वं नाप्नोति किल्बिषम्. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. श्रेयान् स्वधर्मो आहे की नाही, स्वतःचं करणं हे अधिक श्रेयस्कर आहे. आता पुढे काय सांगतात बघा भगवंत. किल्बिषम म्हणजे पाप. किल्बिषम काय पाप आहे, तर मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही, है की नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं जे आहे ना ते करा. आपल्याला बऱ्याचदा असं होतं ना की अदर साइड ऑफ द ग्रास इज ऑलवेज ग्रीन, है ना. असं वाटतं की माझंच काय बोरिंग आहे, किती छान आहे, किती छान आहे ना, ह्यांचं छान चाललंय, ह्यांचं बरं आहे बाबा आपलं, है ना, चला मी हे करू का. तसं नाही.
तुमचं जे काही तुमच्या स्वभावाला जे अनुसरून सांगण्यात आलेलं कर्म आहे ना, हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. आता असाच एक सिमिलर श्लोक तुम्हाला आठवत असेल तर आपण 3ऱ्या चॅप्टर मध्ये पाहिला होता. 3.35 मध्ये बघा, पहिली ओळ सेमच आहे. श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मान स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. ओके, तर आता हा 3रा चॅप्टर होता, तो होता कर्मयोग. तिथे भगवंत जास्त स्ट्रॉंगली सांगतायत. बघा, त्यांनी किती स्ट्रॉंग शब्द वापरले, निधनम आणि भयावह. आता पहिलं वाक्य तर सेमच आहे की इतरांच्या कर्मांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. श्रेयान स्वधर्म विगुणा, हे सेमच आहे. पुढे बघा काय म्हणतात, स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. ओके, सो हे स्ट्रॉंगली तिथे भगवंतांनी सांगितलं. कारण तिथे कसं होतं की भगवद्गीतेची सुरुवात होती ना, आपल्याला अजून कर्म स्टार्टिंग होती. सो कृष्णा वॉज व्हेरी स्ट्रॉंग. येस, निधनम, विनाश झाला तरी ते श्रेयस्कर आहे आणि भयावह आहे, दुसऱ्याचं करणे भयावह. पण इथे मात्र भगवंत थोडस माइल्डली सांगतात की बाबा, कारण आतापर्यंत आयडिया आलेली अर्जुनाला की स्वधर्म काय आहे, दुसऱ्याचं कर्म काय आहे. सो थोडं माइल्डली सांगतात की आपलं जे स्वभावाला अनुसरून जे केलेलं कर्म आहे ते कधीच पापाने प्रभावित होत नाही. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. ओके, आणि 48व्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा, की ज्याप्रमाणे धुराने अग्नी अवृत्त झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या तरी दोषांनी व्यापलेले असतात, है ना. म्हणून हे कौंतेया, मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्मांचा त्याग करू नये, है ना. धुराने अग्नी, आता आपण तुम्ही सगळे शहरात राहणारे असाल, परंतु खेडेगावांमध्ये गावी अजूनही तिथल्या स्त्रिया चुलीवरती स्वयंपाक करतात. सुरुवातीला धूर येतोच ना, ती चूल चांगली पेटेपर्यंत. धूर येतोय म्हणून काय त्या स्वयंपाक करायचं थांबवणार आहेत का? नाही, तसं नाही. तर आपण पण हे समजून घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे अग्नी अवृत्त झालेला त्यामुळे दोष आहेतच, परंतु तरी देखील आपण त्या कर्मांचा त्याग नाही केला पाहिजे. सो ही पण एक खूप महत्वाची शिकवण भगवंत आपल्याला देतात. ओके, सो नेक्स्ट इज, तर त्यातून आपल्याला शिकवण ही आहे की प्रत्येक जीव हा वेगळा आहे, है ना. माझा स्वधर्म वेगळा आहे, तो वेगळा आहे. त्यामुळे आपण कुणाचीही नक्कल करू नये, कारण आपले जे सत्व आहे ते सुंदर आहे. ओरिजिनल इज ब्युटिफुल. तुम्ही जे आहात ते तुमचं जे सत्व आहे ते सुंदर आहे. सो डोंट ट्राय टू कॉपी समवन एल्स. बी ओरिजिनल, बी व्हॉट यू आर. याचा अर्थ की आपण चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत असं नाही, पण हे स्वधर्माबद्दल चाललेलं आहे. बी ओरिजिनल, हे स्वधर्माबद्दल चाललेलं आहे. सो जे आपले जे सत्व आहे ते सुंदर आहे. तर आता हे सगळे जे कर्म, आता हा 3रा भाग आहे त्याच्यातला. आता हे आपण जसं बघितलं, आपण हे स्वधर्म, ठीक आहे, स्वधर्म करतायत. पुढं काय है ना, ठीक आहे, आपण दुसऱ्यांचं पाहिलं की दुसऱ्यांचं धर्म पालन करणं भयावह आहे ना. मग स्वधर्माचं पालन करताना विनाश झाला तरी सुद्धा आपण स्वधर्म केला पाहिजे. पुढे काय, असं स्वधर्म केल्यानंतर पुढे काय, तर मग इथे सांग, खूप छान श्लोक आहे. भक्त्या मामपि जानाति यावन्निश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. नुसतं स्वधर्म करून नाही चालणार आहे. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. भक्त्या माम अभिजानाति, मी मला कोण जाणू शकतो, तर स्वधर्म. मगाशी पण मी तुम्हाला एका श्लोकामध्ये सांगितलं होतं की पूजन करणं भगवंताचं, म्हणजे तुमचं कार्य कर्म करत करत पूजन करणं, दॅट इज इम्पॉर्टंट. तेवढंच महत्वाचं आहे. इथं भगवंत पुन्हा एकदा सांगतात की माझे भक्तच मला फक्त मनुष्य भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. पुन्हा एकदा आता हा शेवटचा अध्याय असल्यामुळे भगवंत अंडरलाइनिंग येस, भक्ती इज द सुप्रीम. भक्ती योग हा सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतात अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. ओके, सो द लाईफ लेसन इज भक्ती योग हीच दिव्य जगताची चावी आहे, जे अनंत, शांततापूर्ण आणि पूर्ण आनंददायी आहे.
ऍक्च्युली मटेरियल वर्ल्ड भगवंतांनी या जगाचं वर्णनच केलेलं आहे ना, या भौतिक जगाचं भगवद्गीतेमध्ये. दुःखालयम अशाश्वत, हे दुःखाचं आलय आहे आणि हे अशाश्वत आहे, इट इज ऑल टेम्पररी. पण इथं काय सांगतात बघा, की दिव्य जगताची चावी आहे, जे अनंत आहे, शांतता पूर्ण आहे आणि पूर्ण आनंददायी आहे, ऑल ब्लिसफुल. म्हणजे इथे दुःखाचं कसलंही हे नाही, लव मात्र देखील नाही. ओके, सो दिस इज द लाईफ लेसन. आणि आता आपण पुढचं सेक्शन बघणार आहोत, भगवत प्रेम. आय होप यू ऑल आर विथ मी. आणि थोडासा मोठा चॅप्टर आहे, मी प्रयत्न करते, आय होप तुम्हाला समजतंय थोडंफार. सो पुढचा सेक्शन आहे तो 18.56 ते 18.66 भगवत प्रेम. मस्त, खूप सुंदर सेक्शन आहे हा. तर आता 57व्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा भगवंत. सर्व कर्मा, आता श्लोक मी थोडेसे अवॉइड करेन कारण आपल्याला वेळेची पण थोडीशी हे आहे, त्यामुळे आपण भाषांतर वाचूयात. की सर्व कर्मांमध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर. अशा भक्ती योगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो. आता याच्यातले महत्वचे शब्द बघा काय काय आहेत ते. सततम, वरती बघा, सततम भव, सतत सतत माझ्या भावनेमध्ये राहा. आणि चेतसा, बुद्धीने. आणि ट्रान्सलेशन मध्ये बघा की माझ्या भावनेने युक्त हो, म्हणजे सतत भावनेने. आपल्या इस्कॉनचं सुद्धा मराठीमध्ये म्हणतो की आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर कुठलीही गोष्टी करताना ना त्याच्या भावनेला महत्व आहे, की तुम्ही ते कसं करताय, कशा प्रकारे तुम्ही ते करताय, कुठल्या भावनेने करताय, व्हॉट इज युअर इंटेन्शन डुईंग द थिंग्स. तर ते सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामध्ये ह्याच्यात दोन शब्द महत्वाचे आहेत, एक तर सततम आणि भावना. तुमचा भाव काय आहे ते. मला माहिती नाही तर तुमच्या मोबाईलवरती कितपत दिसतंय, ते छोटीशी खाली स्लाइड आहे बघा, भगवंत आहेत आणि मग तिथे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतायत. कोणी कुकिंग करतंय, कोणी भगवंतांची पूजा करताय, कोणी झाडतायत. तर सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ना तुमची भावना काय आहे ते महत्वाचं आहे. ओके, तर आता तसं जर आपण जर पाहिलं की आपण सकाळी उठतो है ना, उठल्यानंतर ऍक्च्युली ना एक थोडक्यात सांगते, दिवसाची सुरुवातच आपण अशी केली पाहिजे की उठल्यानंतर ना आपण उठल्यानंतर भगवंतांना थँकफुल म्हटलं पाहिजे की येस, अजून एक दिवस तुम्हाला दिलास, मी अजूनही आहे, आय एम देअर, आणि आय एम थँकफुल की तुम्हाला अजून एक दिवस दिलास माझ्या आयुष्यामध्ये. मग त्याच्यानंतर आपण सपोज आपली सकाळची हे केलं, वॉशरूमला गेलो, स्नान वगैरे सगळं केलं, त्यावेळेला सुद्धा आपण कायम असा कॉन्शियसनेस ठेवला पाहिजे की येस, आय एम क्लिनिंग दिस बॉडी, बिकॉज हे जे शरीर आहे ह्याच्यामध्ये परमात्मा रूपाने भगवंत आहेत आणि मला ह्या शरीराने भगवंतांच्या सेवा करायची आहे, भोग बनवायचा आहे. सो आय एम क्लिनिंग माय बॉडी. व्यायाम करताना सुद्धा आय वॉन्ट टू कीप माय सेल्फ हेल्दी अँड फिट सो दॅट आय कॅन सर्व द डिवोटीज ऑर सर्व द लॉर्ड मोर इन अ बेटर वे. है ना. त्याच्यानंतर बऱ्याचशा आपण हे आहात, यू ऑल आर मदर्स, है ना. तर मग मुलांसाठी नाश्ता करताना सुद्धा एक कुटुंबाची सेवा आहे ती. आणि विथ दिस आपण या कॉन्शियसनेसने केलं की आपण हे जे काही मी आज अन्न बनवते ते भगवंतांना प्रसाद म्हणून मला दाखवायचा आणि तोच मला माझ्या मुलांना देखील द्यायचा आहे हा नाश्ता. सो दॅट दे इट विल हेल्प टू नरिश देअर बॉडी, माइंड अँड सोल. कारण हे जे भगवंतांना दाखवलेले जे दिव्य अन्न आहे नैवेद्य, आणि तो जेव्हा प्रसाद रूपाने ग्रहण करतात तेव्हा त्या शरीराची जशी नरिशमेंट होणार आहे तशीच त्या प्रसादामुळे तुमच्या मनाची आणि तुमच्या आत्म्याची देखील नरिशमेंट होणार आहे. सो इट इज सच अ ग्रेट सेवा. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या मुलांकरता नुसतं स्वयंपाकच बनवताना त्यांच्या शरीराची, मनाची, आत्म्याची सगळीच काळजी घेत आहात. आणि प्रसाद खाल्याने बुद्धी देखील, आपण जे पाहिले सत्व, रज आणि तुम, अशा प्रकारचं सात्विक अन्न खाऊन ना बुद्धीमध्ये देखील सात्विकता येते. ओके, सो अशा प्रकारे आपण आपला दिवस ना, मग त्याच्यानंतर जे पुरुष आहेत सपोज किंवा काही लेडीज वर्किंग करतात
त्याच्यामध्ये पण मी मागे देखील एका चॅप्टर मध्ये सांगितलं होतं की वी आर वर्किंग सो दॅट जे काही माझं इन्कम आहे त्याच्यातला मी माझ्या भगवंतांना देखील मंदिरासाठी सुद्धा दान देईन आणि ह्याच्यातले हे पैसे मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी हे करेन, उपयोग करेन, कारण ते एक चांगले भक्त बनतील. हा सगळ्यात मुख्य आपला फॅक्टर पाहिजे. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट इज आपण बघतो की खालील आता असे या सो आपल्याला आपण पाहतो की नाही याच्या आधीच बरोबर आहे, खालील गोष्टी अंगीकारणे, कृष्णांवरती पूर्णपणे अवलंबून राहणे आणि त्याचे भगवद्गीतेच्या सिद्धांतांचे पालन करणे आणि हे करताना घरच्या घरीच भगवद्गीता वाचली आणि जसं समजलंय तसं करणं नॉट लाईक दॅट. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घेणे है ना त्याच्यावरती आणि श्रीकृष्णांचे स्मरण करत कार्य करणे जसं मी आता सांगितलं असं ह्या गोष्टी अंगेल. तुमचे परिणाम काय आहेत? सुरक्षितता, सर्व अडचणींवरती मात, सुरक्षितता आहे ना तुम्हाला. यू नो येस कृष्णा इज देअर ऑलवेज विथ मी. आणि भगवंत पुढच्या मी एक श्लोकामध्ये सांगेन की भगवंत स्वतः सांगतात की ना येस मी तुमचं रक्षण करेन. सुरक्षितता आहे. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक सगळ्या ज्ञानाच्या सहाय्याने वैष्णवांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही अडचणींवरती मात करू शकता आणि सगळ्यात शेवटी म्हणजे भगवंत आपल्याला स्वतःच्या धामामध्ये घेऊन जातात. बिकॉज हे जे सगळे क्षण आपण जगतोय म्हणजे आपण हे जे आपण आधी जे सांगितलं की सततम आपण सारखं कृष्ण कॉन्शियस आहे प्रत्येक क्षणी, कारण एक क्षण गेला की तो पुन्हा येणार नाही. ओके, सो जो शेवटचा क्षण आहे आपल्या आयुष्यातला, जो शेवटचा क्षण आहे तो कशासाठी आहे बाबा? की त्या क्षणी मला भगवंतांची नाम आठवलं पाहिजे, भगवंतांची आठवण झाली पाहिजे, त्यांच्यावरती माझं मन एकाग्र झालं पाहिजे. ह्याच्यासाठीच ह्या सगळे आपण दिवसभरामध्ये आपण भगवंतांना स्मरून आपण हे सगळे कार्य करतोय आणि मग तसं झाल्यानंतर भगवंत विल टेक अस टू हिज अबोर्ड. ओके, सो लाईफ लेसन आहे आपल्याला त्याच्यातून की भगवंतांची आशादायी हाक, भगवंत आपल्याला बोलावत आहेत, आपली वाट बघत आहेत, आपल्याला विश्वास देत आहेत की निडर होऊन आपण त्यांची शरण घेऊया, सर्व काही मंगलमय होईल. ओके, सो आपल्याला हा विश्वास पाहिजे की येस कृष्णा इज देअर विथ मी आणि मग सर्व काही मंगलमय होईल. ओके, सो पण हे झालं सगळे फॉलो करतायत ना की आपण हे आतापर्यंत ज्यांच्यासाठी बोलतोय की जे लोक गीता फॉलो करतायत, लेक्चर्स ऐकतायत, वाचतायत, पण जे फॉलो करत नाहीत त्यांच्याबद्दल काय बरं? तर त्यांचं जे खूप टॉटरिंग प्लॅटफॉर्म आहे लाईफचा, बरोबर ना, की कधी पत्त्यांचा बंगला कधी कोसळेल माहिती नाही, तसं आहे की हा माणूस बघा तो पूर्ण सागरात आहे पण त्याच्या पायाखाली काय माहिती, एक बर्फाचा तुकडा. किती टॉटरिंग प्लॅटफॉर्म आहे, तो कधीही त्याच्यामध्ये तो सागरामध्ये बुडून जाऊ शकतो. तर जर आपण भगवंतांची आज्ञा पाळली नाही तर या भौतिक जगात आपण हरवून जाऊ, विल बी जस्ट लॉस आणि मग जन्मांच्या मागून जन्म हेच सायकलमध्ये अडकून पडू आणि दुःखालय अशाश्वतम नुसतं भोगत राहू. सो आता आपल्याला अल्टिमेटली माहिती पाहिजे की आता आपण नक्की काय केलं पाहिजे. तर भगवंत पुढे सांगता, पुढचं आपला हे आहे की शरणागती. सो प्रभुपाद ह्याच्याबद्दल कसं म्हणतात बघा की मी एक स्वप्न नाही, हे प्रभुपादांचं वाक्य आहे की मी स्वप्न नाही. ओके, तर एक आध्यात्मिक सत्य आहे की मी एक आय एम अ स्पिरिच्युअल स्पार्क, हे एक सत्य आहे, आध्यात्मिक सत्य आहे आणि माझं जे कर्म आहे त्याला अनुसरून असली पाहिजे. ओके, सो कायम स्वरूपी ऑल द टाइम वी शुड जस्ट थिंक की आय एम, नाहीतर मग काय होतं ना सगळं स्वप्न होतं, सगळी जन्म 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 निघून जातात, आज हा जन्म नंतर तो मग पुढे तसं. त्यापेक्षा आपण सारखं ना वी शुड ऑलवेज रिमेंबर की मी एक आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, मी एक आध्यात्मिक सत्य आहे आणि त्यामुळे मी जी काही ऍक्शन करतोय ती इट शुड मॅच विथ इट, त्याला अनुसरून असली पाहिजे. श्रील प्रभुपाद. ओके, सो आता आपला पुढचा हा झाला आशेचा किरण भाग झाला. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे शरणागती. ओके, हा म्हणजे ना सगळ्यात म्हणतात ना एपिटोम ऑफ द ऑल श्लोकाज ऑफ भगवद्गीता. तर मी म्हणते तुम्हाला शक्यता, आपण सगळे म्यूट आहात पण तरी सुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण फॉलो करा. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज.
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भाषांतर. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. हे शब्द घेऊयात की सर्व धर्मां परित्यज्य. तर तुम्हाला असं वाटेल की कुठले धर्म नक्की, मग मी हिंदू आहे, मी जैन आहे, मी अजून कोण वेगळं, त्या धर्मांचा त्याग करायचा आहे का कौटुंबिक धर्म आहे, की मी मातृधर्म आहे, पत्नी धर्म आहे त्याचा, की मानवता धर्म आहे, का समाजाप्रती माझा एक धर्म आहे, किंवा राष्ट्रधर्म, राष्ट्रप्रती ह्याचं सगळ्याचं करायचं आहे का? तर नाही. तर नक्की काय करायचंय? व्हॉट डू यू मीन बाय सर्व धर्मां परित्यज्य? व्हॉट डू यू मीन बाय सर्व धर्मां परित्यज्य? तर अनुकूल्यस संकल्प, नक्की काय करायचंय? तर अनुकूल्यस संकल्प प्रतिकूल्यस वर्जन. तर जे काही हे बघा, हा रूप गोस्वामींचा खूप सुंदर श्लोक आहे. ह्याच्यामध्ये आता नक्की सर्व धर्मां परित्यज्यामध्ये नक्की काय करायचंय? ओके, पण खूप लोकांना असं वाटतं की सर्व धर्मांना हे सोडून दे, ते सोडून दे, जस्ट सरेंडर. नो, नथिंग लाईक दॅट. हा श्लोक तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला सर्व धर्मां परित्यज्य. ह्या ज्या पहिल्या दोन गोष्टी आहेत ना, की भक्तीसाठी अनुकूल असलेल्या गोष्टींचा स्वीकार करणे आणि भक्तीसाठी प्रतिकूल असलेल्या गोष्टींना नकार देणे. ओके, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मग तिसरी गोष्ट की रक्षिष्यति विश्वासो, की श्रीकृष्ण संरक्षण करतील यावरती ठाम विश्वास है ना, आपला ठाम विश्वास पाहिजे. पण भगवंत सुद्धा इथे सांगतायत ना की सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणं व्रज, म्हणजे तू मला शरण आहे. तर त्याच्यावरती आपला ठाम विश्वास पाहिजे की भगवान श्रीकृष्ण संरक्षण करतील. चौथा पॉइंट आहे की भगवंतांचा एखाद्याचे पालक किंवा स्वामी म्हणून स्वीकार है ना. मामेकम शरणं व्रज म्हणजे त्यांना शरण जाणे. ओके, आणि संपूर्ण शरणागती. आता ही संपूर्ण शरणागती आली ना की सगळं आपण अनुकूल गोष्टींचा स्वीकार करतोय, प्रतिकूल गोष्टींचा नकार करतोय, आणि विनम्रता. तर भगवंत सांगतात परत एकदा सर्व धर्मां परित्यज्य. ओके, सो आय थिंक तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट डू यू मीन बाय सर्व धर्मां परित्यज्य? अनुकूल गोष्टींचा स्वीकार आणि प्रतिकूल गोष्टींचा अस्वीकार. मामेकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण आहे. भगवंत असं म्हणत नाही ह्याला त्याला वरती खालती. कारण खूप लोक असं म्हणतात ना की निसर्ग आहे आणि त्याला शरण जा. नो, भगवंत इथं क्लिअर कट लाईक 10 पॉइंट इन्स्ट्रक्शन देतात की केवळ मलाच शरण आहे. आणि ठीक आहे, आश्वासन देतात पुढे की मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस, तू घाबरू नकोस. मा शुचः. तर साऊथ इंडियामध्ये ना वरदराज मंदिर आहे, खूप सुंदर. आय थिंक कांचीपुरमला आहे, मला असं वाटतं ते. तर तिथे कांचीपुरमला वरदराज मंदिर, तिथे त्या भगवंतांच्या ना हातावरती लिहिलेलं आहे मा शुचः, घाबरू नकोस. सो ब्युटिफुल. आता या चित्रामध्ये पण तुम्ही बघताय है ना, द्रौपदीने पूर्ण शरणागती घेतली. तिच्या लक्षात आलं की माझे पती ना या राजदरबारातले कोणीच मला आता हेल्प करू शकत नाही. तो शी टूक अटरली फुल्ली फुल सरेंडर टू कृष्णा, पूर्ण शरणागती घेतली तिने. सो लक्षात ठेवा, सर्व धर्मां परित्यज्य, पण ह्याला मिसअंडरस्टँड करायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपले सगळे धर्म सोडून नुसतं नाही, तसं नाहीये. तर काय नक्की काय? सर्व धर्म मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. येस, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू भयभीत होऊ नकोस. ओके, खूप महत्वाचा श्लोक आहे हा. माझी अशी इच्छा आहे की आज सगळ्यांना पाठ असेलच, पण ज्यांना पाठ नाही आहे जस्ट ट्राय टू बाय हार्ट दिस श्लोक. हा तुम्ही श्लोक पाठ करायचा नक्की प्रयत्न करा. ओके, सो ह्याच्यावरून आपण शरणागतीचे आपले संपलेले आहेत. आणि आपण आता नेक्स्ट ह्याच्याकडे जाणार आहोत. लास्ट आपला नेक्स्ट. येस, त्याच्या ह्या शरणागतीतून आपल्या जीवनासाठीची शिकवण काय आहे? येस, श्रीकृष्ण आपले सदैव रक्षण करतील.
आणि हा कसा फायद्याचा सौदा आहे बघा ना भक्तियोग, हा ना. कमीत कमी प्रयत्न आणि जास्तीत जास्त परिणाम. कमीत कमी प्रयत्न कसे, व्हॉट यू हॅव टू डू, की तुम्हाला तुमचा दिवस कृष्ण भावनेमध्ये करायचा आहे, नामजप करायचा आहे, सेवा करायची आहे, तेच करायची सगळी तुमची कार्य. फक्त तुम्हाला त्याच्या पाठीमागची चेतना, त्याच्या पाठीमागची भावना तुम्हाला बदलायची आहे. तुम्हाला कृष्ण कॉन्शियस व्हायचंय, तुम्हाला भगवंतांना सेंटरला ठेवून करायचंय, है ना. सो कमीत कमी प्रयत्न आणि जास्तीत जास्त परिणाम. कसे परिणाम मिळाले तुम्हाला, भगवंत तुम्हाला डायरेक्ट अश्युरन्स देत आहेत की मी तुझं सर्व पापांपासून रक्षण करेल, घाबरू नकोस, आणि आय विल टेक यू बॅक टू गॉड हेड, मी तुला भगवत धामाला परत घेऊन जाईल. ओके, सो दिस इज अश्युअर, तुम्ही डायरेक्ट भगवंतांकडून तुम्हाला हा अश्युरन्स मिळतोय. ओके, सो दिस इज द लाईफ लेसन. ओके, सो आता आपण लास्ट एक 5 मिनिटामध्ये, हा आपण 5 ते 10 मिनिटामध्ये संपूया. हा लास्ट आपला लास्ट सेशन आहे, अंतिम परिणाम. ओके, 18.67 ते 18.78. एक जस्ट सेकंड, मला फक्त ना एक शरणागतीचा एक महत्वाचा पॉइंट सांगायचा राहिला. हा असं द्यायचं राहिलं. आता ही जी शरणागती आहे ना, ह्याची गमत बघा की भौतिक जगामध्ये जेव्हा एखादा बॉस असतो आणि त्याला असं वाटतं की माझ्या हाताखाली जो काम करणारा जो आहे त्यांनी मला पूर्णपणे शरणागत व्हावं, त्याला कसं त्याची इच्छा असते की त्यांनी त्याचं माझ्यासाठी काम पण करावं आणि त्याचे जे काही स्वभाव आहे किंवा त्याचे जे काही हे ते सुद्धा त्यांनी पूर्णपणे माझ्याप्रमाणे बदलावं, मला जसं वाटतंय तसं त्यांनी करावं, है ना. आणि तसं केल्यानंतरच तो बॉस समाधानी होतो. देन म्हणजे त्याला वाटतं की हा मला पूर्णपणे शरण तरच. पण भगवंतांचं तसं नाही. भगवंत ज्यावेळेला आपल्याकडून शरणागती म्हणतात त्यावेळेला ते आपल्याला तुमची प्रवृत्ती बदलण्याचं हे करत नाहीत. म्हणजे जसं की अर्जुन हा क्षत्रिय आहे, त्यामुळे भगवंत शरणागती मागताना अर्जुनाकडून त्याला हे सांगत नाहीत की तू आता तुझं क्षत्रियत्व सोडून दे, ना, तू आता नांगर घे आणि चल नांगरायला शेतामध्ये, किंवा तू भिक्षेची झोळी माग. नाही, जो अर्जुनाचा स्वधर्म आहे तेच प्रवृत्ती आहे तेच करायला सांगतात भगवंत, फक्त त्याच्या पाठीमागची चेतना बदलायला सांगतात. सो हा फरक आहे की भौतिक जगातली शरणागती आणि भगवंत जे आपल्याला शरणागती आपल्याकडून करू इच्छितात त्या शरणागतीमध्ये. तिथं आपले भौतिक जगातली शरणागती ना फक्त एक्स्ट्रॅक्शन आहे ना, फक्त ती काय म्हणतात त्याला पिळवणूक आहे ती एक प्रकारची. पण इथे भगवंत आपल्याला आपला स्वधर्म, आपली प्रवृत्ती है ना ही बदलायला सांगत नाहीत. फक्त जे काही करताय तुम्ही तो तुमचा स्वधर्म उलट तुम्ही करा, जे आवडते ते करा, फक्त त्याच्या पाठीमागची चेतना बदला. सो हा इतका सिंपल आणि सोपा फॉर्म्युला आपल्याला आज भगवंतांनी शरणागतीचा दिलेला आहे. येस, सो विल गो टू द लास्ट सेशन नाउ. अंतिम परिणाम. सो एंड रिझल्ट, व्हॉट इज द एंड रिझल्ट ऑफ इट. ओके, तर 18 हा त्याच्यामध्ये आता ज्ञान प्राप्त 6, याच्या आधीची एक स्लाइड असेल ना, 5-6 नाही 6 सेशन्स आहेत त्याच्यामध्ये की कोण हे ज्ञान मिळवू शकतो, त्याच्यानंतर कोण हे ज्ञान डिस्ट्रीब्यूट करू शकतो, त्याच्यानंतर कोण हे ज्ञानाचा अभ्यास करतो, कोण हे श्रद्धेने ऐकतो, आणि सर्व मंगलमय. असे 5 पॉइंट्स आहेत. आता पहिला पॉइंट आहे की कोण हे ज्ञान प्राप्त करू शकतो, हे गीतेचं ज्ञान प्राप्त कोण करू शकतो. तर त्याचं काय, त्याचे क्वालिफिकेशन्स काय, तर तो एक भक्त असला पाहिजे, तो एक मित्र असला पाहिजे, त्याला आत्मसंयमन आलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचा पॉइंट, सगळ्यात महत्वाचा की ईर्ष्यारहित असला पाहिजे. नाहीतर आपण सगळं आहेत आणि जर आपल्या मधली जर जेलसी असेल, आपण जर ईर्ष्या असू, तर न जाणू आपल्याला ती ईर्ष्या आपल्याला भगवंतांबद्दल देखील वाटू शकते, है ना. जर मनातच ईर्ष्या असेल तर ती भगवंताप्रती देखील ईर्ष्या वाटू शकते. ओके, सर हे ज्ञान प्राप्त करत कोण करू शकतो त्याचं आहे. दुसरं सेकंड, येस, हे खूप महत्वाचं आहे की कोण हे डिस्ट्रीब्यूट करतो. जो कोण भक्त त्याचं डिस्ट्रीब्यूट करतो त्याला काय बेनिफिट मिळतो. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल. श्लोक क्रमांक 18.68 भाषांतर. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच शंका नाही. म्हणजे की मत संशय, ह्याच्यामध्ये शंका नाही.
म्हणजे तुम्हाला आता कळालं ना की आम्ही हे गीता सारांश क्लास घेण्यासाठी मी पवित्र लीला माताजी, संदिनी शक्ती माताजी, ह्याच्यामध्ये आमचा पण हा थोडासा स्वार्थ आहे बरं का, की एकतर भगवद्गीता चांगली ना तुमच्याबरोबर आम्हाला पण समजली, आणि हे भगवंतांनी सांगितलंय ना की जो मनुष्य भक्तांना ही परमगुह्य रहस्य सांगेल ते निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल. आणि हीच संधी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा उपलब्ध आहे. ओके, तुम्ही इथे या चित्रामध्ये बघता की छोटी छोटी मुलं आहेत बघा, भगवद्गीता हातामध्ये हे करून बसले. सो यू कॅन ऑल्सो डिस्ट्रीब्यूट. तुम्ही देखील हे जे दिव्य ज्ञान आहे ते डिस्ट्रीब्यूट करू शकता. मग कशा प्रकारे तुम्ही तुमच्या मैत्रिणींना या गीता सारांश क्लासेसमध्ये जॉईन करू शकता. घरातल्या शेजारी पाजारी राहणाऱ्यांना किंवा ओळखीच्यांना, तुम्ही वाढदिवसाला, कुठल्या फंक्शन्सना ही भगवद्गीता तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता, है ना. आणि हे झालं 68 मध्ये सांगतात की तो माझ्याकडे, त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होईल. आणि 69 मध्ये भगवंत काय सांगतात बघा, की 69 मी वाचून दाखवते, त्याच्यामध्ये नाहीये, की भगवंत सांगतात की त्याच्यापेक्षा, म्हणजे जो कोण डिस्ट्रीब्यूट करतो त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. म्हणजे पुन्हा एकदा रिपीट करतात, येस, की जो ह्या दिव्य ज्ञानाचा प्रचार करतो तोच मला सगळ्यात प्रिय आहे, हे पुन्हा एकदा सांगतात. आणि हा एक श्लोक असा आहे बघा 69 मध्ये, की प्रभुपादाने ना ह्याला तात्पर्य दिलेलं नाहीये. प्रभुपादाने फक्त त्याचं भाषांतर लिहिलं. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला श्रील प्रभुपादांची विनम्रता दिसून येते, कारण हे कार्य प्रभुपाद करतायत ना, है ना, भगवद्गीतेचा प्रचार करण्याचं. आणि ट्रान्सलेशन केलं सगळ्या जगभरामध्ये त्यांनी. आज प्रभुपादांच्याच कृपेमुळे आज आपल्याला हे सगळं गीतेचं ज्ञान समजलंय. ह्या एका श्लोकाला ना प्रभुपादांनी विनम्रतेमुळं परपोड दिलेलं नाहीये, म्हणजे तात्पर्य दिलेलं नाही. ओके, सो हे झालं ते की जो वितरण करतो त्याचं. आता तिसरं आहे की याच्यातून लाईफ लेसन असं आहे की लोकांना भगवद्गीता वाचण्यासाठी प्रेरित करा, मी मगाशी सांगितलं तसं. आणि जेव्हा जेव्हा ते हे दिव्य ज्ञान ग्रहण करतील तेव्हा तेव्हा तुम्ही भगवंतांना अधिक अधिक प्रिय व्हाल. सो स्वीट, मला एवढं छान वाटलं ना हे समजल्यानंतर, खूप छान, व्हेरी स्वीट. सो तिसरा आपला हे होता की कोण अभ्यास करतो. ओके, अभ्यास करतो त्याचं काय, तर 18.70 मध्ये भगवंत सांगतात, आणि मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. की नाही, ते आधीची स्लाइड बघा. तो बुद्धीने माझे पूजन करतो, बस. ओके, सो जो अध्ययन करतो तो बुद्धीद्वारे पूजा करतो, आणि जो श्रद्धापूर्वक श्रवण करतो तो सर्व पापकर्मांपासून मुक्त होतो, है ना. जे श्रद्धेने ऐकतात त्यांचं सर्व पापकर्मांपासून मुक्त होतो. 70 आय डोंट नो. ओके, सो आय थिंक याच्या प्रमाणे आपण लक्षात घेतलं आहे की दिस इज द काय काय होतं ते, कोण जो वितरण करतो त्याचं काय, जो पूजा, जो स्टडी करतो तो बुद्धीने पूजा करतो, आणि जो श्रद्धेने ऐकतो त्याची सगळी कर्मिक फळं संपून जातात, तो पूर्णपणे पापकर्मांपासून मुक्त होतो. येस, आणि सगळ्यात शेवटचा 18 आता आपण हे 4 गोष्टी पाहिल्या. आता सगळ्यात लास्ट 18.78. येस, सगळ्यात शेवटचा श्लोक गीतेचा. हा पण तुम्हाला शक्य असेल तर रिपीट करा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री मम. येस, भगवंत सांगतात की जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहे, भगवंत नाही, सॉरी, दिस इज संजय सांगतात की जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. ओके, तर आता ऐश्वर्य म्हणजे जस्ट अ सेकंड, ऐश्वर्य श्री है ना, श्री विजय और भूतो, श्री इज ऐश्वर्य, श्री इज लक्ष्मी देवी.
तर लक्ष्मी देवी चं स्थान भगवंत म्हणजे कायम भगवंतांच्या सेवेमध्ये असतात. तर खूप वेळा ना आपण हे खूप मिसअंडरस्टँड करतो की लोकांना असं वाटतं की फक्त लक्ष्मीची पूजा करायची, पण त्यांच्या हे लक्षात नाही की शी चंचल ना, चंचल लक्ष्मी म्हणतात त्यांना. पण जिथे जिथे भगवंतांचं अधिष्ठान आहे, जिथे जिथे भगवंतांची सेवा केली जाते, तिथे तिथे मात्र त्या स्वतःहून येतील. त्या स्वतःहून येतील. यू नीड नॉट तुम्ही त्यांना सेपरेटली बोलवायची सुद्धा हे नाही. जिथे जिथे भगवंतांची सेवा आहे, जिथे जिथे भगवंत आहे, तिथे लक्ष्मीजी स्वतः येणार. हा विजय, हा ना, विजय विजय पण आहे, हा नीती आहे. आणि असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. वेर एव्हर देर इज कृष्णा, सगळी देर इज ऑल ऑस्पिशियस, हे सर्व मंगलमय आहे. आता मी फक्त हा पहिला श्लोक, हा शेवटचा श्लोक झाला. जस्ट एक मला गोष्ट सांगतो की पहिला श्लोक आपण एक जस्ट बघूया. गीतेचा जिथून आपण सुरुवात केली ना, फर्स्ट श्लोक की बघा, अर्जुन विषय धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मम का पांडवाश्चयो किम कुर्वत संजय. तर जस्ट असं मी प्रभूजींनी मला हा एक दृष्टिकोन दिला होता की याच्यातला पहिला जो शब्द आहे धृतराष्ट्र, ध है ना, आणि आजचा जो आपला श्लोक आहे याच्यातलं शेवटचं अक्षर नितिर्मम, म. सो ही सेड दिस होल भगवद गीता इज ऑल अबाउट धर्म, है ना, स्टार्ट टू एंड. हे सगळं भगवंतांनी पूर्ण आपल्याला धर्म सांगितला आहे, भक्ती धर्म, भक्ती योगाबद्दल सगळे हे सांगितलं. तर अशा प्रकारे आपण एंड करूयात. तर आपण या श्लोकामध्ये सारांशची आपण या शेवटच्या सारांश याच्यामध्ये पाहिलं. साधारण आपण पाहिलं की पहिला जो सेक्शन पाहिला तो कर्मयोग आणि ज्ञानयोग आपण पाहिला, की ज्याच्यामध्ये फर्स्ट स्लाइड की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की कसं काय अर्जुनाने कशा प्रकारे त्याचा प्रश्न विचारला है ना, मग भगवंतांनी त्यांचं अंतिम मत कसं दिलं आणि ते 5 फॅक्टर्स पाहिले आपण कर्त्याचे. दुसरा सेक्शन आपला प्रकृतीचे गुण हा पाहिला की ज्याच्यामध्ये सत्व रज तम मध्ये आपण आनंद वेगवेगळ्या प्रकारचे पाहिले. मग आदर्श कार्यकर्ता आपण पाहिला की जस्ट सेकंड, नॉईज इज कमिंग. आपण आदर्श कार्यकर्ता आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रशासक, ते 4 वर्ण पाहिले आपण की कशा प्रकारे आपण त्या सगळ्या प्रवृत्तींना सुद्धा आपण अल्टिमेट आपलं गोल पाहिजे की भगवंतांच्या सेवेमध्ये थांबायचं. त्याच्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे भगवत प्रेम. आयडियल वर्कर मध्ये आपण त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण हे पण पाहिलं की आपण स्वकर्म, स्वतःचं कर्म, आपल्या स्वभावानुसार कर्म किती महत्वाचं आहे. आणि दुसऱ्यांचं जरी आपल्याला छान वाटलं तरी सुद्धा आपण आणि आपल्यामध्ये जरी फेल झालं सो दॅट इज बेटर, की दुसऱ्यांचं कर्म करण्यापेक्षा आपण आपलं कर्म करणं जास्त महत्वाचं आहे. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपण भगवत प्रेम मध्ये पाहिलं की रे ऑफ होप, की जसं कसं आपण मनमना मदवत बघतो की आपण कशा प्रकारे भगवंतांची कॉन्शियसनेस पूर्ण दिवसामध्ये आपण कशा प्रकारे कृष्ण भावनाचा आपला दिवस गेला पाहिजे, कशा प्रकारे ते पाहिलं आपण. आणि सगळ्यात आपला एपिटोम पाहिला त्याच्यामध्ये की सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणमध्ये शरणागती आपण कशा प्रकारे शरणागती घेतली पाहिजे. तर अनुकूल्यच संकल्प प्रतिकूल्यच वर्जन. आणि मग आता आपण जस्ट पाहिलं ते म्हणजे अंतिम परिणाम, की जो हे ज्ञान मिळवतो त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, जो डिस्ट्रीब्यूट करतो त्याला काय होतं, आणि जो त्याचा अभ्यास करतो तो बुद्धीने पूजा करतो, आणि जो श्रद्धेने ऐकतो तो सर्व पापकर्मांपासून मुक्त होतो. तर थँक्यू सो मच. आपण सगळ्यांनी खूप काइंड हिअरिंग, फॉर युअर काइंड हिअरिंग. आणि हा खूप मोठा चॅप्टर आहे गीतेचा सार असलेला. मी प्रयत्न केला थोडक्यात हे करायचा. तर आज आपला हा लास्ट सेशन आहे या गीते सारांश मधला. तर जस्ट सेकंड, पवित्रीला मातेजी आणि संजीवनी शक्ती मातेजी होस्ट.